तर तुम्ही जसं म्हणाला साधी सरळ सोपी आरास असते, तर गेले 133 वर्ष आम्ही तीच परंपरा पाळत आलो आहोत. एकतर आम्हाला जागेचं बंधन आहे, जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे. त्याचप्रमाणे आम्ही जुन्याची कास सोडलेली नाही आहे. तर ही आरास असते ती आमची लिमिटेड असते. कारण आमची मूर्ती पण गेले 133 वर्ष तेवढीच आहे, 2 फुटाची. मूर्तिकारही आमचे तेच आहेत, मोरे म्हणून आहे तिकडे धुबीवाडीत. आणि त्यांची ही 4थी का 5वी पिढी आहे ही मूर्ती साकार करते. तर मूर्तिकार तेच आहे, मूर्ती तीच आहे. त्यामुळे आरासही आमची दरवर्षी त्याच पद्धतीने असते. पण त्या आराशीमध्ये असं असतं की एक देवळाचं फील यावं, की जिथे आल्यानंतर भाविकांना प्रसन्न वाटावं, त्यांना इथून जावं असं वाटू नये अशी आमची अपेक्षा असते. त्यामुळे इथे शांत वातावरण असतं, प्रसन्न वातावरण असतं. आणि ही जी आरास असते ते तुम्हाला एक सांगण्यात मला आनंद होईल की जे मांडव बघताय तुम्ही, हा जो 1,500 स्क्वेअर फीटचा मांडव आहे, हे कार्यकर्तेच घालतात. आणि ह्याचं सगळं स्ट्रक्चर आहे हे आमच्या कार्यकर्त्यांनीच तयार केलेलं आहे. जे आर्किटेक्ट पण कार्यकर्तेच आहेत. दरवर्षी कार्यकर्तेच या स्ट्रक्चर करतात. आरासही कार्यकर्तेच करतात. दुसरं असं की आम्ही एन्व्हायरमेंट फ्रेंडली